घाटकोपरमधील ऑर्किड टॉवरमध्ये अग्नितांडव सुरू असल्याची ही बातमी आहे। घाटकोपरच्या ऑर्किड टॉवरमध्ये आग लागल्याची ही बातमी आहे। आपण ही दृश्य पाहू शकता। ही घाटकोपरमधली ऑर्किड टॉवर हे आहे आणि घरामधून आगीचे लोळ बाहेर येत असल्याची दृश्य आहे। अग्निशमन दलाकडून पाण्याची फवारणी करण्यात येते। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपल्या सोबत जोडले गेलेत आपले प्रतिनिधी मयूर राणे। अधिकची काय माहिती, ही आग नेमकी कशामुळे लागली? नक्कीच पाहायला गेलं तर घाटकोपर पश्चिमेतील ऑर्चिड ही जी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंग मध्ये 4थ्या माळ्यावर ही आग लागलेली आहे। त्या घरातील जे रहिवासी आहेत त्यांना आता अग्निशमन दल असेल किंवा मुंबई पोलीस असतील त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सध्या करत आहेत। आगीचा भडका देखील मोठ्या प्रमाणात होता, त्याच्यामुळे त्या ठिकाणी अग्निशमन दलाच्या 4हून अधिक गाड्या आहेत त्या दाखल झाल्या आहेत। अजून आग ही कशामुळे लागली आहे ते अजून निष्पन्न आहे, ते समोर आलेले नाही आहे। मात्र आता आग विझवण्याचं काम आहे ते अग्निशमन दल आहे ते सध्या करीत आहे। नक्कीच धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहू शकतोय घाटकोपरमधली ऑर्किड टॉवरमध्ये आग लागल्याची बातमी आहे। आग कशामुळे लागले याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। मात्र आपण पाहू शकतोय दृश्यांमधून एका घराच्या खिडकीतून आगीचे लोळ बाहेर येत असतानाची हे दृश्य। अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत।